हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टींचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। हातकणंगले मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते भिडलेले होते। धैर्यशील माने आणि राजू शेट्टींचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले आहेत। हातकणंगलेमध्ये सुद्धा हाय व्होल्टेज अशी लढत होते आहे। राजू शेट्टी यांच्या इथून लढण्याने ही या ठिकाणची लढत तिरंगी झालेली आहे। मात्र एका मतदान केंद्रावर महायुतीचे कार्यकर्ते आणि राजू शेट्टींचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। तर वाळवा तालुक्यातल्या साखराळे गावातल्या बूथ क्रमांक 62 आणि 63 वर हा प्रकार घडलेला आहे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि राजू शेट्टींचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याची ही दृश्य आहेत। तर तिसरा टप्पा आज पार पडतोय मतदानाचा। राज्यातला पश्चिम महाराष्ट्र, कोकणातले 2 मतदारसंघ असा हा आजचा टप्पा आहे। मतदान अनेक भागांमध्ये शांततेत पार पडतंय। तर महायुतीचे उमेदवार आणि मवियाचे उमेदवार यांच्यात या ठिकाणी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी आपापसात राडा झालेला आहे। हे कार्यकर्ते आपापसात भिडलेले होते। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सरफराज सनदी यांच्याकडून घेऊया। सरफराज, का नेमकं या ठिकाणी हे कार्यकर्ते आपापसात भिडले? या ठिकाणी खरं तर साखराळे मतदान केंद्रांवर महाविकास आघाडीच्या सत्यजित पाटील यांच्याकडून बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप जो आहे तो महायुतीच्या उमेदवाराचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून करण्यात आला होता। आणि यातूनच सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते आणि धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते हे एकमेकांना या ठिकाणी भिडले। वादावादीचा जोरदार प्रकार देखील या ठिकाणी घडलेला आहे आणि दोन्ही गटाकडून एकमेकांच्या अंगावर देखील धावून जाण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। वाळवा तालुक्यातील साखराळे या ठिकाणी या मतदान केंद्रावर हा सर्व प्रकार घडलेला आहे। मात्र पोलिसांनी वेळेत या ठिकाणी हस्तक्षेप केल्यानंतर या ठिकाणचा जो तणाव निर्माण झाला होता तो निवळलेला आहे। मात्र या ठिकाणी आता जो काही वादावाद आणि गोंधळाचा राड्याचा प्रकार घडला त्यामुळे काही काळ या ठिकाणचे जे मतदान होतं ते थांबलं होतं। मात्र आता पुन्हा या ठिकाणी पुन्हा एकदा मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। नक्कीच सरफराज, आता पुन्हा एकदा मतदानाची प्रक्रिया सुरू झाली अशी माहिती तुम्ही देताय। मात्र या सगळ्या प्रकारानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे का आणि आतापर्यंतची नेमकी तिथली मतदानाची स्थिती काय? सध्या या घटनेनंतर या साखराळे मतदान केंद्रावर बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जो तणाव होता तो वळलेला आहे। आणि यानंतर या ठिकाणची जी मतदानाची प्रक्रिया आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। शांततेत आता या ठिकाणी ही मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे। मात्र सत्यजित पाटील सरोडकर आणि धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटल्यानंतर या ठिकाणी जो गोंधळाचा प्रकार उडाला होता त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता। नक्कीच। तुर्तास धन्यवाद सरफराज, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।